कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे. विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावे. 6 देवाला द्यावे. 6 ब्राह्मणाला द्यावे. 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायीचे, मनी पाविजे. चिंतिले लाभिजे, मन कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही 5 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी सोमवारची, खुलबर दुधाची. ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा, परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. राजानं दवंडी पिटवली. सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही. मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरेना. दुपारी एक चमत्कार घडला. एक म्हातारी बाई होती. तिने आपल्या घरचं कामकाज आटोपलं. मुलाबाळांना जेवू घातलं. लेकी सुनांना न्हाऊ घातलं. गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं. 4 तांदळाचे दाणे घेतले. 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खुलबर दुधानं तो भरणारही नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते, असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु तिचा काही केला पत्ता लागेल. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवली, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे 3ऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभय वचन दिलं. तिने कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. याला युक्ती काय करावी? मुला वासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल. नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली. 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला फार आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसं तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.